आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा, सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि या सरकारचे महायुती सरकारचं दुसरं अधिवेशन आहे आणि त्यातला हा पहिला अर्थसंकल्प आहे। सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे, फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली। अजितदादांची मात्र फिक्स आहे। तुम्हाला फिक्स ठेवता आले नाही त्याला मी काय करू? पण ठीक आहे, आमची रोटेटिंग चेअर आहे। अंडरस्टँडिंग पण अजितदादा अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण अजितदादा मांडतील, पण विरोधकांचं काय, ते काय मांडणार? त्यांचा तर अर्थसंकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता अजितदादांनी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती आता यांची कागद आलेत का? हो, मोठं, सगळ्यात मोठं पत्र, सगळ्यात मोठं पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली म्हणून मोठं पत्र का? 1 2 3 4 अंतिम आठवडा का डबल अंतिम आठवडा दिलाय? 6 7 8 हो 9 आतापर्यंतच्या सगळ्यात जास्ती म्हणजे आता पण काय म्हणतो आपण अंतिम आठवडा अर्थसंकल्प, आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प आहे। ठीक आहे, चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं काम करून ठेवलंय। असू द्या, मी काय त्याच्यावर टीका करत नाही। आम्हाला गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीने, आमच्या टीमने चांगलं काम केलं आणि म्हणून महायुतीला दणदणीत विजय मिळाला। 232, आता अजितदादांनी सांगितलं 232 आमदार निवडून आले, 237 धरून बाकी 237, म्हणजे लँडस्लाइड विक्ट्री मॅन्डेट जनतेने दिला आम्हाला। तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हुरळून जाणारे नाही आणि लँडस्लाइड विक्ट्री मिळाली म्हणून आमच्या डोक्यात हवाई जाणार नाही। आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जास्त विजय मिळाल्यामुळे आता आमची जबाबदारी देखील जास्त वाढलेली आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।